पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रिय बंधुभगिनींनो, या प्रार्थना विधीसाठी मी आपल्या सर्वांचं परमेश्वराच्या नावानं स्वागत करत आहे. 2 दिवसापासून आपण उपवास काळाला सुरुवात केलेली आहे. या उपवास काळामध्ये प्रार्थना, दानधर्म आणि उपवास करून परिवर्तनाचं जीवन जगण्यासाठी आपल्याला परमेश्वर प्रेरणा देणार आहे, कृपा देणार आहे. आज खुद्द परमेश्वर आपल्याला उपवासाविषयी सांगत आहे. ख्रिस्ताचं नावानं उपवास करण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी म्हणून या प्रार्थना विधीत आपण विशेष प्रकारे सहभागी होत असताना प्रार्थना करूया. आपल्या हातांतून जी पापं झालेली आहेत त्या पापांची आठवण करून परमेश्वराकडे क्षमा याचना आणि दयायाचना करूया. हे प्रभू येशू, तू आम्हाला नवजीवन देतोस. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू आमच्या पापांची क्षमा करतोस. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू आपल्या रक्तानं आणि देहानं आमचं पोषण करतोस. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभो, तू आम्हाकडून योग्य प्रकारे प्रायश्चित्त व्हावे म्हणून आम्हाला मार्गदर्शन कर. प्रामाणिकपणे आणि आस्थेने व चिकाटीनं हे प्रायश्चित्त आम्हाकडून घडावं म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू म्हणतो, कंठरव कर, कसर करू नको. आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर. माझ्या लोकांना त्याचे अपराध, याकोबाच्या घराण्याला त्याची पातके विदित कर. ते तर रोज रोज माझ्याकडे येतात. माझे मार्ग ते जाणू इच्छितात. धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते माझ्याजवळ रास्त निर्णय मागतात. देवाची समीपता ते इच्छितात. आम्ही उपवास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवाला पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता. तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करवता. पहा, तुमच्या उपवासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करता व दुष्टपणाने मारामारी करता. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? मनुष्याच्या जीवाला पीडा व्हावी असा हा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लववणे आणि आपल्या अंगाखाली गोंडपाट व राख पसरणे याला उपवास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या,
जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय? तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे, तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला विन्मुख होऊ नये, हाच तो उपवास नव्हे काय? असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वर ऐकेल. तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, मी येथे आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. हे परमेश्वरा, नम्र व पश्चातापी अंतःकरण तू झिडकणार नाहीस. हे परमेश्वरा, नम्र व पश्चातापी अंतःकरण तू झिडकणार नाहीस. तुझ्या दयेला अनुसरून माझ्या अपराधाचे कलंक पुसून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे दूर कर. प्रतिसाद. हे परमेश्वरा, नम्र व पश्चातापी अंतःकरण तू झिडकारणार नाहीस. माझे अपराध मी जाणून आहे, माझे पाप मला सतत टोचत आहे. तुझी केवळ अवज्ञा करून मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने वाईट ते केले आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, नम्र व पश्चातापी अंतःकरण तू झिडकणार नाहीस. यज्ञ केल्याने तू प्रसन्न होत नाहीस, होमार्पणाची देखील तुला आवड नाही. देवा, तुला शरण आलेला आत्मा हाच माझा यज्ञ. नम्र व पश्चातापी अंतःकरण तू झिडकारणार नाहीस. प्रतिसाद. हे परमेश्वरा, नम्र व पश्चातापी अंतःकरण तू झिडकणार नाहीस. जयघोष. माझा आत्मा प्रभूची प्रतीक्षा करतो. मी प्रभूच्या शब्दांवर विसंबून आहे, कारण प्रभूच्या ठायी क्षमाशीलता आहे आणि तोच सर्वस्वी मुक्तिदाता आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मतेलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. योहानचे शिष्य येशूकडे येऊन त्याला म्हणाले, आम्ही आणि परुषी पुष्कळ उपवास करतो, पण आपले शिष्य उपवास करत नाहीत, याचे कारण काय? येशू त्यांना म्हणाला, वऱ्हाड्याबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी शोक करणे शक्य आहे काय? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपवास करतील. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रिय बंधुभगिनींनो, आजच्या यशया संदेष्टा वाचनामध्ये उपवासाविषयी उल्लेख केलेला आहे. ते स्पष्टीकरण असं, त्या उपवासाच्या दिवसात दुष्टतेच्या बेड्या तोडल्या जातील, जाचलेल्यास मुक्त केलं जाईल, तू आपले अन्न भुकेलेल्यास वाटावे, लाचारास आणि निराश्रितास मुक्त करावं. होय माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, यशया संदेष्टाने जो उपवास सांगितलेला आहे तो किती मार्मिक आहे आणि चांगला आहे.
केवळ शारीरिक अन्नचा त्याग करून चालणार नाही, तर आपल्याला धर्माचरण शुद्ध ठेवण्यासाठी कृतिशील बनायला हवं. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेलं आहे की येशूचे शिष्य उपवास करत नव्हते. तेव्हा ते येशूला सांगतात, तुझे शिष्य उपवास करत नाहीत. प्रभू येशूने त्यांना सांगितलं, जोपर्यंत वऱ्हाड्याबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणं शक्य आहे का? त्यांना प्रतिप्रश्न विचारल्यानंतर ते निरुत्साहित झाले. प्रिय बंधूंनो, या प्रायश्चित्त काळामध्ये आपण त्रिसूत्री कार्यक्रम जो ख्रिस्त सभेने दिलेला आहे तो 2 दिवसापासून आपल्या आचरणात आणण्यासाठी सुरुवात केलेली आहे. प्रार्थना देवाशी नातं जोडते, दानधर्म इतराबरोबर नातं जोडत असते आणि उपवास स्वतःशी नातं जोडत असते. मनुष्य जेव्हा उपवास करतो त्यावेळेला तो अंतर्मुख होतो. कधीकधी डॉक्टर आपल्याला डाएट करण्यासाठी सांगत असतात. डॉक्टर ज्या वेळेला डाएट करण्यासाठी सांगतात त्यावेळेला आपण डाएट केलं तर आपल्या शरीरामध्ये जो आजार जडलेला असतो तो बरा होण्यासाठी त्या डाएटमुळे आपल्याला मदत होते. ज्यावेळी समाजामधील लोकांना खायला मिळत नाही तेव्हा उपवासमार होते. पण आजच्या या उपवास काळामध्ये खायला मिळत असून ज्या वेळेला आपण ते खात नाही, त्याचा त्याग करतो अन्नाचा, काही चांगल्या खाण्यापिण्याचा, त्यावेळेला आपण उपवास करतो. या 40 दिवसामध्ये ख्रिस्त सभेने उपवासाचं आपल्याला काही अटी नियम घालून दिलेले आहेत. 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीनं ते 60 वर्ष असलेल्या व्यक्तीला उपवास करण्याची सक्ती आहे. मांस आणि मच्छी न खाण्याविषयी सुद्धा. ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय बंधूंनो, हा उपवास इतरांना पाहावा म्हणून, इतरांनी आपली वाहवा करावी म्हणून केला तर त्याला काही अर्थ नाही. गुप्तदर्शी पित्याला दिसावा म्हणून जर आपण उपवास केला तर आपल्याला त्याचं प्रतिफळ मिळणार आहे, असं प्रभू परमेश्वर आपल्याला नमूद करत आहे. उपवास करणं गरजेचं आहे. फक्त अन्नाचाच उपवास नाही, खाण्यापिण्याचाच उपवास नाही, तर बऱ्याच गोष्टीचा उपवास करण्यासाठी आपल्याला पोप फ्रान्सिस चालना देत आहेत. पोप फ्रान्सिस म्हणतात, या प्रायश्चित्त काळात तुम्हाला उपवास करायचा आहे तर मग इतरांना दुखविणाऱ्या शब्दाचा उपवास करा. प्रेमळ शब्द इतराबरोबर बोला किंवा वापरा. दुःख वाढवणाऱ्या शब्दाचा उपवास करा आणि त्या ठिकाणी प्रेमळ शब्द वापरा. रागाचा उपवास करा व सहनशीलतेने ओथंबून निघा. निराश भावनेचा उपवास करा व आशावादाने ओतपोत भरून निघा. चिंतेचा उपवास करा व परमेश्वरावर विश्वास ठेवा. तक्रारीचा उपवास करा व साधेपणाचा ध्यास घ्या. ताणतणावाचा उपवास करा
व प्रार्थनामय जीवन जगा. कडवटपणाचा उपवास करा आणि उल्हासाने अंतःकरण भरा. स्वार्थीपणाचा उपवास करा आणि कार्य करण्यासाठी तत्पर असा. पूर्वग्रहाचा उपवास करा आणि एकमेकाशी समेट करा. हाच खरा उपवास होय. उपवास करण्यासाठी पोप महाशयाने आपल्याला जे सूचित केलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला उपवास करता यावा. फक्त अन्नाचाच नाही तर काही शब्दांचा, काही आपल्या वाईट कृतींचा. म्हणून ह्या प्रार्थना विधीमध्ये आपण एकमेकासाठी आणि स्वतःसाठी प्रार्थना करूया. आमेन. माझ्या बंधुभगिनींनो, आपल्याला सदैव प्रार्थना करण्याची गरज आहे आणि विशेषतः या प्रायश्चित काळामध्ये अधिक प्रार्थना, उपवास, दानधर्म करण्याची गरज आहे. ख्रिस्तासह एकनिष्ठेने आपण जागृत राहायला हवं. आमच्या स्वर्गीय पित्याकडे आपण प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आपले आर्चबिशप फेलिक्स, बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ यांना त्यांचं कार्य करण्यासाठी परमेश्वरी आणि शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य बहाल करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. जे लोक देवापासून दुरावलेले आहेत त्यांना परमेश्वराने स्पर्श करावा. ते परमेश्वराच्या कल्पात पुन्हा परत यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. या उपवास काळात परमेश्वराला पसंत पडणारा उपवास, प्रार्थना व दानधर्म आपल्याला करता यावा. उपवास आणि प्रार्थना आणि दानधर्म ह्याद्वारे आपल्या जीवनाचं परिवर्तन व्हावं व नवीन वळण लागावं जीवनाला म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आपल्या कुटुंबातील वयस्कर, आजारी, दिव्यांग व गरजू लोकांची सेवा आपल्याला करता यावी. करोना महामारीचा आजार समूळ नष्ट व्हावा म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. ज्या व्यक्ती बेरोजगार आहेत त्यांना त्यांच्या कुवतीनुसार नोकरी अथवा व्यवसाय मिळावा. मुलांना अभ्यासाद्वारे भवितव्य घडवता यावं. येणाऱ्या परीक्षेत त्यांना सुयश प्राप्त व्हावं. आपले श्रम व व्यवसाय परमेश्वराने आशीर्वादित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आपले वैयक्तिक, कौटुंबिक, धर्मग्रामाचे हेतू सफल होण्यासाठी प्रभू ठाई प्रार्थना करूया. हे प्रभो, मोठ्या विश्वासानं आम्ही आमच्या गरजा आणि गरजवंत माणसं प्रार्थना रूपाने हळूवार आणि मोठ्याने अंतःकरणापासून तुझ्या चरणी आणलेले आहेत. या आमच्या तू प्रार्थना स्वीकाराव्या म्हणून तू शिकवलेली प्रार्थना आम्ही मोठ्या श्रद्धेनं एकत्र म्हणतो. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो,
जसे स्वर्गांत तशी पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमीन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन.